नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत 5155 पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. प्रत्येक पोस्टनुसार एकूण किती व्हॅकन्सी आहेत, कोणत्या कास्ट कॅटेगरीला एकूण किती व्हॅकन्सी आहेत, कोणकोणत्या पदासाठी ही पदभरती होणार आहे, याची सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ आपण काल रात्री अपलोड केला आहे. ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहेत की जे काही पदासाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या सर्व पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, म्हणजे कोणकोणते विद्यार्थी कोणत्या पदासाठी पात्र आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येत राहतील. मित्रांनो, तत्पूर्वी या पदासाठी जो सिलेबस असेल किंवा परीक्षा जो पॅटर्न आहे ते पॅटर्न आपण समजून घेऊया. तर या ठिकाणी पहा, एक्झाम पेपर विल बी टोटल या ठिकाणी पहा फक्त 90 मिनिटाचा तुमचा या ठिकाणी वेळ असेल, म्हणजे 1.5 तासाची तुमची एक्झाम असेल. या ठिकाणी पहा 100 मल्टिपल चॉईस तुमचे क्वेश्चन असतील, म्हणजे तुम्हाला 100 प्रश्नासाठी ही परीक्षा असणार आहे आणि 1.5 तासाचा तुमच्याकडे वेळ असणार आहे. प्रत्येक पोस्टसाठी या ठिकाणी तुम्हाला 1 ते 4 सेशन असतील. आता त्यामध्ये विभाग कोणकोणते त्या ठिकाणी पहा. नॉन टेक्निकलसाठी म्हणजे जे तांत्रिक प्रश्न नसणार नाहीत त्या पदासाठी, म्हणजे नॉन टेक्निकल पदासाठी 4 विभागामध्ये तुमची परीक्षा होणार आहे. पहिला विभाग असणार आहे मित्रांनो 25 मार्क MCQ टाईपचे. या ठिकाणी पहा नॉलेज ऑफ मराठी, तुम्हाला मराठी व्याकरणावरचे 25 प्रश्न येणार आहेत. त्यानंतर MCQs या ठिकाणी पहा नॉलेज ऑफ इंग्रजी, म्हणजे इंग्रजीसाठी 25 क्वेश्चन. त्यानंतर या ठिकाणी पहा जनरल नॉलेजसाठी 25 क्वेश्चन असतील. त्यानंतर रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड टेस्ट यासाठी 25 क्वेश्चन. अशा प्रकारे तुम्हाला नॉन टेक्निकल या पोस्टसाठी एकूण 100 प्रश्न असतील. 25, 25, 25, 25चा पॅटर्न असणार आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर मित्रांनो, टेक्निकल जी पोस्ट आहेत जी म्हणजे अधिपरिचरिका किंवा नर्सिंग असेल, औषध निर्माता अधिकारी असेल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, ह्या पदासाठी जो सिलेबस असेल तर या ठिकाणी पहा त्या विद्यार्थ्यांनासुद्धा 1.5 तासाचा वेळ असणार आहे आणि 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत. 1 ते 4 या ठिकाणी सेशन असणार आहेत. आता यामध्ये पहा मित्रांनो, पहिला जो विभाग आहे त्यामध्ये 15 क्वेश्चन असतील मराठी या विषयासाठी. त्यानंतर दुसरा विभाग आहे 15 क्वेश्चन असतील इंग्रजी या विषयासाठी. त्यानंतर तिसरा जो विषय आहे किंवा तिसरा जो विभाग आहे यामध्ये एकूण 15 प्रश्न जनरल नॉलेजवर असतील आणि 15 प्रश्न रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड टेस्ट यासाठी असतील. म्हणजे अशा प्रकारे एकूण 60 जे प्रश्न आहेत ते तुमचं मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, जनरल नॉलेज, त्यानंतर रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड टेस्टसाठी 60 प्रश्न असतील. त्यानंतर MCQ म्हणजेच नर्सिंग अँड टेक्निकल, जे फार्मासिस्टची तयारी करतात किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञाची तयारी करतात, म्हणजे लॅब असिस्टंटची तयारी करत आहेत किंवा नर्सिंगची तयारी करत त्यासाठी टेक्निकल क्वेश्चन आहे. त्या टेक्निकल क्वेश्चन तुम्हाला एकूण 40 प्रश्न विचारले जाणार आहेत. अशा प्रकारे तुमची ही परीक्षेचा पॅटर्न असणार आहे. प्रत्येक करेक्ट आन्सरसाठी तुम्हाला 2 मार्क्स असतील. म्हणजे या ठिकाणी पहा मित्रांनो, जर 100 प्रश्न असतील तर तुमची 200 गुणाची ही परीक्षा असणार आहे. म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्हाला 2 गुण असतील. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, या पदासाठी देअर शॅल बी नो निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं अचूक उत्तर आहे त्याचंच तुम्हाला या ठिकाणी मार्क्स दिला जाणार आहे. अशा प्रकारे परीक्षा पॅटर्न असेल टेक्निकल क्वेश्चनसाठी आणि नॉन टेक्निकलसाठी. मित्रांनो, नॉन टेक्निकलचे जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चनसुद्धा आपल्या डिजिटल जे की या ॲप्लिकेशनवर आपण अपलोड केलेत. औषध निर्माता अधिकारी असेल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, नर्सिंगचे क्वेश्चन असतील, जे काही महत्त्वपूर्ण टेस्ट सिरीज आहे ते टेस्ट सिरीजसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं जे मराठीला 25 मार्क क्वेश्चन असतील, त्यानंतर इंग्रजीला जे 25 क्वेश्चन असतील, यासाठी तुम्ही मराठीचा 30 दिवसाचा स्टडी प्लॅन जॉईन करू शकता. त्यानंतर इंग्रजीचा 50 दिवसाचा तुम्ही स्टडी प्लॅन जॉईन करू शकता. तुम्हाला स्टडी प्लॅन जॉईन करायचं असेल, टेस्ट सिरीज जर जॉईन करायचं असेल तर डिजिटल जे के हे आपलं ॲप्लिकेशन तुम्ही ॲप्स प्ले स्टोरवरून डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकता. आता मित्रांनो, आपण सविस्तरपणे समजून घेऊया की कोणत्या पदासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत त्याची आपण या ठिकाणी चर्चा करूया. मित्रांनो, पहिलं पद या ठिकाणी पहा प्रयोगशाळा सहाय्यक. या पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे तर या ठिकाणी पहा पहिली जी अट आहे ती पहिली जी अट म्हणजे या ठिकाणी पहा तुमचं बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और BSc इन पॅरामेडिकल टेक्निकल लॅबोरेटरी जर तुमचं झाला असेल तर तुम्हाला प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार आहे. त्यानंतर ऑरमध्ये दिलेलं आहे, जर तुमच्याकडं हा क्रायटेरिया नसेल, जर तुमचं बॅचलर ऑफ सायन्स फिजिक्स
केमिस्ट्री, बायोलॉजी, डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट लॅबोरेटरी जर तुमच्याकडे असेल तरी तुम्ही यासाठी इलिजिबल आहेत. म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकता. मित्रांनो, प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी एकूण 40 जे प्रश्न असतील ते टेक्निकल क्वेश्चन असतील. जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन असेल किंवा प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी जर टेस्ट सीरीज जर जॉईन करायचं असेल तर डिजिटल जे के हे ॲप्लिकेशन तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड करा. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा, तुमच्याकडं हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन ॲज पर महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल ॲक्ट 2011च्या नियमानुसार तुमच्याकडं पॅरामेडिकल कौन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. त्यानंतर 1 वर्षाचा जर तुमच्याकडं गव्हर्मेंट संस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये काम लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून जर काम केलं असेल तर तुम्हाला ठिकाणी प्राधान्य दिलं जाऊ शकतं. त्यानंतर मित्रांनो दुसरं जे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी मित्रांनो सुद्धा पहा, बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी याच पदासाठी म्हणजे सेम ॲज इट इज ही या ठिकाणी पात्रता आहे. जर तुमचं ग्रॅज्युएशन सायन्समधून फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असेल, डिप्लोमा जर झाला असेल तर तुम्हाला यासाठी अर्ज करता येईल. त्यानंतर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल 2011 नुसार तुमचं नोंदणी झालेलं असणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी पहा 1 वर्षाचा म्हणजे 1 वर्षाचा जो तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर मित्रांनो ग्रंथपाल असेल, ग्रंथपालासाठी तुमचं एनी डिग्री असेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्सची कोणती एखादी जरी डिग्री असेल तर तुम्हाला यासाठी फॉर्म फिलअप करता येणार आहे. त्यातल्या त्यात जर तुमच्याकडं MSc बायोलॉजी आणि झुलॉजी जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो ग्रंथालय सहाय्यक या पदासाठी तुमची SSC असणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडं जर 6 महिन्याचा जर कोर्स असेल, लॅबोरेटरी सायन्स किंवा लायब्ररी सायन्सचा जर कोर्स असेल तरी तुम्ही ग्रंथपाल सहाय्यक या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज फिलअप करू शकता. त्यानंतर मित्रांनो सहाय्यक ग्रंथालय या पदासाठी या ठिकाणी पहा, पासिंग अ डिग्री आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स जर तुमच्याकडे एनी ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्ही सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज फिलअप करू शकता. प्रेफरन्स कोणाला दिला जाईल तर BSc बायोलॉजी आणि झुलॉजी असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिला जाईल. त्याचबरोबर 6 महिन्याचा जो लायब्ररी सायन्सचा जो कोर्स आहे, जे विद्यार्थी लायब्ररी सायन्सचा 6 महिन्याचा कोर्स दिला आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो स्वच्छता निरीक्षक या पदासाठी या ठिकाणी पाहू शकता की मित्रांनो सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर ह्याव पासड मिनिमम 1 इयर ट्रेनिंग कोर्स ऑफ हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर जर तुमच्याकडे हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणजे स्वच्छता निरीक्षकचा 1 वर्षाचा कोर्स झाला असेल आणि तुम्ही जर 10वी पास असाल तर तुम्हाला स्वच्छता निरीक्षक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करता येते. त्यानंतर ECG तंत्रज्ञ यासाठी सुद्धा या ठिकाणी पहा, BSc ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी यासाठी तुम्हाला पात्रता असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुमचं डिग्री झाला असेल सायन्समधून, फिजिक्स विषय असेल, केमिस्ट्री विषय असेल किंवा बायोलॉजी विषय असेल, जर डिप्लोमा असेल तरी तुम्ही यासाठी फॉर्म फिलअप करू शकता. म्हणजे ECG तंत्रज्ञ या पदासाठी. आहार तज्ज्ञ या पदासाठी तुमचं होम सायन्स असणं गरजेचं आहे. म्हणजे BSc होम सायन्स असेल तर तुम्ही आहार तज्ज्ञ या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकता. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं जे पद आहे औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट या पदासाठी पात्रता काय तर या पदासाठी सुद्धा तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन करणं गरजेचं आहे. मित्रांनो या पदासाठी जे टेक्निकल क्वेश्चन येते ते टेक्निकल क्वेश्चन आपण डिजिटल जे की या ॲप्लिकेशनवर अपलोड केले तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता. 100 रुपयामध्ये तुम्हाला 1000+ टेक्निकल क्वेश्चन दिले जाणार आहेत. त्यानंतर औषध निर्माता या पदासाठी जी टेस्ट सिरीज आहे मोस्ट IMP TCS पॅटर्ननुसार आपण त्या ठिकाणी तयार केली, ती सुद्धा तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला डिजिटल जे की हे प्ले स्टोरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं आहे. आता औषध निर्माता या पदासाठी तुम्हाला यासाठी मित्रांनो तुमचं 12वी असणं गरजेचं आहे. 12वीच्या बेसवर तुमचं या ठिकाणी तुम्हाला फॉर्म फिलअप करता येणार आहे. जर तुमची 12वी झाली नसेल, तुमचा 10वीवर जर एखादा डिप्लोमा असेल जो की समतुल्य 12वीच्या असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो प्रोसेस अ डिप्लोमा और डिग्री फार्मासिस्ट जर तुमचं फार्मासिस्टचा जर डिप्लोमा झाला असेल, डिग्री झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी प्रलेखाकार ग्रंथसूचीकार या पदासाठी तुमचं 10वी असणं गरजेचं आहे. आणि 6 महिन्याचा जो लायब्ररी सायन्सचा कोर्स आहे जर तुमच्याकडे पूर्ण असेल तर तुम्ही प्रलेखाकार किंवा ग्रंथसूचीकार या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकता. त्यानंतर समाजसेवा अधीक्षक
वैद्यकीय या पदासाठी तुम्हाला मास्टर डिग्री इन सोशल सायन्स, जर तुमचं MSW असेल किंवा सोशल सायन्समधून जर तुमची मास्टर डिग्री असेल, म्हणजे पॉलिटिकल सायन्स असेल, समाजशास्त्र असेल, इतिहास असेल, जर तुमचं सोशल सायन्स घेऊन जर तुमचं मास्टर डिग्री जर कंप्लीट असेल तर तुम्ही समाजसेवा अधीक्षक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकता. कोणत्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिला जाईल? ज्या विद्यार्थ्याचं मेडिकल सायन्समध्ये या ठिकाणी जर तुमचं चाइल्ड वेलफेअरमध्ये जर तुमचं जर एखादं एज्युकेशन झालं असेल तर तुम्हाला यासाठी प्राधान्य दिलं जाऊ शकतं. त्यानंतर मित्रांनो, व्यवसाय उपचार तज्ज्ञ या पदासाठी BSc असणं गरजेचं आहे. त्यानंतर दूरध्वनी चालक या पदासाठी तुमची 10वी असणं गरजेचं आहे. आणि अँडमध्ये ह्या नॉलेज ऑफ मराठी, इंग्रजी, हिंदी, जर तुमच्याकडं मराठी, हिंदी आणि इंग्रजी तुम्हाला चांगल्या प्रकारे बोलता येत असेल आणि जर तुमची 10वी झाली असेल तर तुम्ही दूरध्वनी चालक या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकता. त्यानंतर मित्रांनो, महिला अधीक्षक या पदासाठी तुमचं या ठिकाणी पहा मित्रांनो, तुमची एनी डिग्री जर तुमची असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म फिलअप करू शकता. जर तुमच्याकडे 2 वर्षाचा जर एक्सपिरियन्स असेल सोशल वर्कमधला तर तुम्ही यासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर मित्रांनो, क्षय किरण तंत्रज्ञ असेल या पदासाठी सुद्धा तुमच्याकडे डिग्री असेल एनी ग्रॅज्युएशन पॅरामेडिकलमधली तरी तुम्ही यासाठी अर्ज सादर करू शकता. जर BSc असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल या विषयामध्ये जर तुमचं जर BSc झालं असेल तर तुम्ही क्षय किरण टेक्निकल या पदासाठी किंवा एक्सरे टेक्निकल या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकता. त्यानंतर मित्रांनो, क्षय किरण सहाय्यक किंवा अंधारखोली सहाय्यक या पदासाठी तुमचं जर डिग्री ऑफ बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी, रेडिओग्राफी और BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी यामध्ये जर तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल ऑरमध्ये जर तुमचं हे एज्युकेशन क्वालिफिकेशन नसेल तर तुम्हाला BSc फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा विषय घेऊन जर तुमचं जर BSc झाला असेल तर तुम्ही क्षय किरण सहाय्यक या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकता. मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप कशा पद्धतीने करणार याचा डेमो व्हिडिओसुद्धा आपण आज सायंकाळपर्यंत अपडेट करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या मित्रांनासुद्धा नक्की शेअर करा. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा, दंत आरोग्य किंवा दंत स्वास्थ्य आरोग्य या पदासाठी तुमच्या या ठिकाणी पहा सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजे HSC असणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा डिप्लोमा इन डेंटल जर तुमचा जर डेंटलचा एखादा जर डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर भौतिक उपचार तज्ज्ञ या पदासाठी तुमचं या ठिकाणी पहा 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी भौतिक उपचार तज्ज्ञ या पदासाठी तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. त्यानंतर मित्रांनो, दंत तंत्रज्ञ या पदासाठी तुमच्याकडं सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजे SSC तुम्ही उत्तीर्ण असेल तर तुम्ही दंत तंत्रज्ञ या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकता. त्यानंतर जर तुमचं डेंटलचा एखादा कोर्स असेल किंवा या ठिकाणी जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असेल तरी तुम्ही यासाठी फॉर्म फिलअप करू शकता. त्यानंतर सहाय्यक दंत तंत्रज्ञ या पदासाठी तुमचं HSC अँड डिप्लोमा इन डेंटल मेकॅनिकल कोर्स जर असेल तर तुम्ही सहाय्यक दंत तंत्रज्ञ या पदासाठी तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. त्यानंतर फोटोग्राफर म्हणजे छायाचित्रकार या पदासाठी जर तुमची 10वी झाली असेल आणि जर तुमचा फोटोग्राफीचा जर एखादा कोर्स झाला असेल तरी तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकता. त्यानंतर श्रवण मापक तंत्रज्ञ या पदासाठी मित्रांनो डिग्री इन सायन्स ॲडिओलॉजी और स्पीच थेरपी या विषयात जर तुमचं जर डिग्री झाली असेल तर तुम्ही श्रवण तंत्रज्ञ या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा नेत्रचिकित्सा सहाय्यक या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी पहा हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन विथ द सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. जर तुमचं सायन्स झाला असेल फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हा विषय घेऊन आणि तुमच्याकडं 2 इयर्स ट्रेनिंग कोर्स जर असेल तर तुम्ही नेत्रचिकित्सा सहाय्यक या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा डायलिसिस तंत्रज्ञ या पदासाठी बॅचलर डिग्री इन या ठिकाणी पहा तुमच्याकडे कोणतीही जर बॅचलर डिग्री असेल सायन्समधली, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमधली आणि DMLTचं जर 1 इयरचा जर तुम्ही जर कोर्स केला असेल तर तुम्हाला डायलिसिस तंत्रज्ञ या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करता येणार आहे. त्यानंतर मित्रांनो सिम्पी या पदासाठी या ठिकाणी पहा सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट तुमच्याकडं पास असणं गरजेचं आहे. जर तुम्ही सेकंडरी म्हणजे SSC जर तुम्ही पास असेल तर तुम्हाला यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करता येईल. त्यानंतर जर तुमचा जर टेलरिंगचा एखादा जर ITIचा कोर्स झाला असेल किंवा टेलरिंगचा तुमचा जर या ठिकाणी एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे.
त्यानंतर मित्रांनो सुतार या पदासाठी तुमचं SSC असणं गरजेचं आहे. जर तुमचा कारपेंटरचा जर ITIचा ट्रेड झाला असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहेत सुतार या पदासाठी किंवा कारपेंटर या पदासाठी. त्यानंतर मित्रांनो गृहिणी वस्त्रपाल या पदासाठी HSC पासिंग असणं गरजेचं आहे. यामध्ये मित्रांनो पहा प्रिव्हियस एक्सपिरियन्स ऑफ अकाउंटंट मॅटर ऑफ द लेटेस्ट 1 इयर. जर तुमच्याकडं अकाउंटंटचा 1 वर्षाचा जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल. हाऊसकीपिंगचा असेल, त्यानंतर जनरेटर ऑपरेटर असेल, जनरेटर ऑपरेटर किंवा विद्युत जनित्र चालक या पदासाठी पहा जर तुमच्याकडे ITI सर्टिफिकेट ऑफ डिझेल इंजिन रिपेअर कोर्सचा असेल, म्हणजे जर तुम्ही जर ITIमधून डिझेल मेकॅनिकचा जर कोर्स केला असेल तर तुम्हाला यासाठी फॉर्म फिलअप करताना आहे. त्यानंतर होल्ड सेकंड क्लास वायरमॅन एक्झाम इश्यूड बाय द सेकंडरी लायसन्स बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. जर तुमच्याकडं वायरमॅनचा जर ट्रेड असेल तरी तुम्ही यासाठी फॉर्म फिलअप करू शकता. त्यानंतर मित्रांनो कातारी, जोडारी किंवा जोडारी मिस्त्री, ब्रेस फिटर या पदासाठी डिप्लोमा ॲट लेटेस्ट इन सेकंड क्लास इन अप्रोप्रिएट ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड बोर्ड ऑफ टेक्निकल एक्झामिनेशन. जर तुमचं जर इंजिनिअरिंग जर झालं असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म फिलअप करू शकता. अधिक माहितीसाठी मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनल हे PDF अपलोड केले. सर्व PDFमध्ये जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता. त्यानंतर वाहन चालक या पदासाठी मित्रांनो या ठिकाणी पहा सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडं ड्रायव्हिंग लाईट मोटार व्हेकल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. तुमच्याकडं मराठी हिंदी बोलता येणं गरजेचं आहे, म्हणजे तुमच्याकडं लाईट मोटार व्हेकल LMVचं लायसन असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो यामध्ये जी सर्वात मोठी पदभरती आहे ती म्हणजे अधिपरिचरिका म्हणजे नर्स या पदासाठी ही पदभरतीची जाहिरात असणार आहे. 3000+ पदासाठी ही जाहिरात आहे. मित्रांनो या पदासाठी या ठिकाणी पाहू शकता की मित्रांनो जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तर या ठिकाणी पहा जर तुमचा नर्सिंगचा एखादा डिप्लोमा झाला असेल किंवा BSc नर्सिंग जर झाला असेल तर तुम्ही अधिपरिचरिका म्हणजे नर्सिंग या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकता. सविस्तर माहिती ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल आहे. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा मी शेअर केले. जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल खाली जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्या नंबरला मला व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला ॲड केलं जाईल. त्यानंतर मित्रांनो टंकलेखक असेल या पदासाठी तुमचं 10वी असणं गरजेचं आहे. त्यानंतर जे तुमची शॉर्ट हँडची स्पीड असेल 120 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमची टायपिंग 40 40 30ची टायपिंग असणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा तुमचं निम्नश्रेणी लघुलेखनसुद्धा साठी तुम्हाला या ठिकाणी टायपिंग असेल शॉर्ट लेखनचं तुमच्याकडे पात्रता असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो जे काही वैद्यकीय शिक्षण विभाग मुंबईच्या अंतर्गत जाहिरात प्रकाशित झाली त्या सर्व पदाचा या ठिकाणी आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे पात्रता आपण समजून घेतली. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा जो स्क्रीनवर नंबर दिसतो त्या नंबरला मला व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा ॲड केलं जाईल. त्याचबरोबर मित्रांनो औषध निर्माता अधिकारी असेल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, अधिपरिचरिका असेल किंवा इतर पदासाठी महत्त्वपूर्ण नोट्स असतील त्यानंतर टेस्ट सिरीज असतील सर्व टेस्ट सिरीज आपण डिजिटल जे की हे आपल्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण अपलोड केले तर त्यामुळे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. TCS पॅटर्ननुसार किंवा TCS कंपनी ही परीक्षा घेणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करणार याचा डेमो व्हिडिओसुद्धा आज सायंकाळपर्यंत आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल. तोपर्यंत तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करा. त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही कलेक्ट करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.